नमस्कार, मी पल्लवी. तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल. गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत. गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. युवा नेते ॲडव्होकेट धर्मेश पाटील, जयसिंग बापू यांच्यासह अख्खे कदम कुटुंबीय व मोठ्या संख्येने समर्थकांनी बाबर गटात प्रवेश केल्याने पाटील गटाला जोरदार हादरा बसला. त्यांच्या पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम जय मल्टीपर्पज हॉलमध्ये तुडुंब भरलेल्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने झाला. यावेळी आटपाडीचे तानाजीराव पाटील, शिरगावचे प्रतापनाना पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ॲडव्होकेट धर्मेश पाटील यांच्या समर्थकांच्या प्रवेशानंतर युवा नेते सुहास बाबर यांनी केलेल्या अतिशय परखड भाषणात माजी आमदार सदाशिवराव पाटील, वैभव पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पाहूयात काय म्हणाले ते. बापू, तुम्हाला एवढंच सांगतो, मला असं वाटतं की ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अनेक प्रवेश होत असतात, पण तुमच्या प्रवेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याला कारण असं आहे की अत्यंत नीतिमत्तेने नैतिकतेने राजकारण करणारं तुमचं अख्खं कुटुंब आहे. कसल्याही अपेक्षेशिवाय तुम्ही आजपर्यंत तिथं राहिला आहे आणि इकडं येताना सुद्धा कसल्याही अपेक्षेशिवाय इथं आला आहे. हे राजकारणामध्ये फारसं घडत नाही. त्यामुळे महेशदाजी, तुम्ही बोलता बोलता बोलण्याच्या वखत म्हटला की आमच्या कामाचा पूर्णविराम झाला. पूर्णविराम नाही, त्या मोत्याच्या माळेची गाठ सुटल्या, लक्षात घ्या. ते गाठ सोडायचं काम धर्मेश भैया तुम्ही केले. आज एक 50 मोती कळालेत. येत्या 10 दिवसात अजून काय मोती आपल्या हाताला लागणारे डोक्यात टमून झालं. आणि ते येण्याचं कारण एवढंच आहे, आज सुहास बाबरकडं, अमोल बाबरकडं आणि तानाजी पाटलांच्याकडं तुम्हाला द्यायला काहीच पैसा अडका नाही, पण निश्चितपणे ह्या तिघांच्याकडं किंवा समोर बसलेल्या व्यासपीठावरती बसलेल्या सगळ्या अनिल भाऊंच्या कुटुंबाकडं तुम्हाला देण्यासाठी मान सन्मान आहे, तुम्हाला देण्यासाठी प्रेम आहे. आणि तुम्हाला प्रत्येक अडचणीमध्ये धर्मेश भैया तुमच्या भावासारखं पाठीमागं शक्ती उभा करण्याची जबाबदारी आम्ही ती घेऊन करण्याची जबाबदारी आम्ही तुम्हाला 100% देणार आहे. आणि म्हणून तुम्ही निर्णय करताय. कारण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, एखाद्या पार्टीचा कुटुंब प्रमुख असताना, एखाद्या कुटुंबाचा प्रमुख असताना त्याला मदत करणं खूप साधी गोष्ट आहे. पण नाना, एखाद्या पार्टीचा नेता नसताना, त्या कुटुंबाचा प्रमुख नसताना त्या पाठीमागं, त्या कुटुंबाच्या मागं जाण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहे. ह्यामध्येच खऱ्या अर्थानं तुमची नैतिकता कळते. त्यामुळं आज कोणीतरी उद्या कदाचित तुमच्यावरती सुद्धा आरोप प्रत्यारोप होत होते. धर्मेश भैया, तुम्हाला जर आता हळूहळू तुम्ही बोलणार नाही म्हटलं आहे मला. मी त्यांना विचारलं, म्हणलं आज कितव्यांदा बोलताय? म्हणजे त्या पार्टीत कधी बोलायची संधीच नव्हती. तुला आमच्यात आज सुरुवातच बोलण्यापासून केली. तुम्ही हळूहळू तुम्ही आता निश्चितपणे एका मोठ्या या शहराच्या नेतृत्वाकडे जाईल याची मला 100% खात्री आहे. बापू, काही कुटुंब राजकारणामध्ये आर्थिक ताकदीवरती उभं राहतात, काही कुटुंब राजकारणामध्ये व्यावसायिक राजकारणावरती उभं राहतात, पण समोर बसलेलं आणि अनिल भाऊंचं अख्खं कुटुंब, अनिल भाऊंची अख्खी पार्टी या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसांच्या आशीर्वादावर उभं राहिलेली एकमेव पार्टी. म्हणजे कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एका छोट्याशा सरपंच पदापासून आमदारकीपर्यंत जो माणूस जातो, त्या माणसाच्या पाठीमागं ह्या सामान्य माणसांची शक्ती त्यानिमित्तानं उभा राहिली. आणि कधी 1994 साली टेंबू योजना त्यांनी पहिल्यांदा मांडली होती. ती 94 साली मांडलेली योजना 2024च्या त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी त्या एका योजनेचा पाठपुरावा केला. जणू त्यांचा जन्मच त्या योजनेसाठी झाला होता. ही भूमिका घेऊन त्यांनी ते सगळं करण्याचा प्रयत्न केला. बापू, हे सगळं करत असताना प्रत्येक वेळेला यश आले असं नाही, काही वेळेला अपयशसुद्धा आलं. 2004च्या निवडणुकीला, 2009च्या निवडणुकीला अपयश आलं होतं. मी भाऊंना रागारागात म्हटलं होतं एकदा, आपण थांबूया, हे पाणी बिणी जर मान्य नसेल तर आपण थांबलेलं बरं. भाऊंनी तेव्हा सांगितलं की त्या सरपंच पदापासून आमदारकीपर्यंत आणण्यामध्ये ह्या माणसांचा वाटा आहे. त्यांच्या उपकारातनं उतराई व्हायचं असेल तर त्यांच्या शेतीला पाणी दिल्याशिवाय पर्याय नाही. मी तो त्यांना शब्द दिला आहे आणि मी सत्ता असू नसू मी ते काम आयुष्यभर करत राहणार. त्यांनी ते मान्य केलं. आयुष्यभर काम करण्याची भूमिका घेऊन त्यांनी ते योजना पूर्ण केली. बापू, आज काही लोकांनी माझ्यावरती आरोप केला, म्हणजे फक्त वडिलांचा वारसा सांगतात म्हणले, स्वतःचं कर्तृत्व काय. आता तुमचं कर्तृत्व पहिल्यांदा तुम्हाला सांगायला पाहिजे, मग मी माझं कर्तृत्व सांगतो. ज्या वेळेला हे भाऊनी आम्हाला सांगितलं होतं त्यावेळेला
मला असं वाटलं की आपण सुद्धा राजकारणामध्ये आलं पाहिजे, आपल्या वडिलांना मदत केली पाहिजे. जर अनिल भाऊ आमदार झाले तर निश्चितपणे ह्या मतदारसंघामध्ये काहीतरी बदल होईल. आम्ही कामाला सुरुवात केली. 2012 साली मी पंचायत समितीला निवडून आलो. निवडून आल्यानंतर उपसभापती म्हणून मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. गुलालात न्हावून निघालो होतो. रात्री झोपलो. सकाळी 6 वाजता मला पहिला फोन आला. टँकर आला नाही. टँकर कशाचा? पिण्याच्या पाण्याचा. 200 टँकर खानापूर तालुक्याला पिण्याच्या पाण्यात चालू होते. तीच अवस्था आटपाडी तालुक्याची होते. त्यावेळेला आमदार कोण होतं? ती जबाबदारी आम्हीच पार पडतो. पंचायत समितीला जी पंचायत समितीनं पिण्याचं पाणी टँकरनं देण्याचं चालू केलं, त्या पंचायत समितीनं एकूण 2012 ते 2017 केलेला जर कामाचा उल्लेख केला तर तुम्हाला सुहासबाबाचं कर्तृत्व 100% कळेल. आणि माझं कर्तृत्व तुम्हाला सांगायचंच असेल तर तुम्हाला एकाच भाषेत सांगतो माझं कर्तृत्व काय आहे. 2012 साली सुहासबाबरची एंट्री, त्याच्यानंतर तुम्हाला विजय मिळालेला नाही. आता ते कसं कर्तृत्व आहे हे तुम्हाला ठरवावं लागेल. निश्चितपणे चांगली भूमिका घेऊन ह्या मतदारसंघामध्ये ह्या मतदारसंघाचा विकास करण्याची भूमिका घेऊन गेले 40 वर्ष आमचं कुटुंब काम करते. तीच भूमिका घेऊन आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून काम करत होतो, जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करत होतो. माझं कर्तृत्व सांगायचं म्हटलं तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये खानापूर पंचायत समिती राज्यामध्ये पहिली आली होती यशवंत पंचायत राज अभियानामध्ये, आणि जिल्हा परिषद सुद्धा राज्यात पहिली आणली होती यशवंत पंचायत राज अभियानामध्ये. त्या 10 वर्षामध्ये बापू एकही माणूस असा नाही की ज्यानं सुहासबाबांना पैसे खाल्ले, सुहासबाबांना भ्रष्टाचार केला आहे, सुहासबाबांना चुकीचं काम केले असा सांगणारा एकही माणूस जन्माला आला नाही. इतकं चांगलं आणि पारदर्शकपणे काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. आज तुम्ही तुमच्या भाषणामध्ये माझ्या अपोजिट साईडला उभा राहिलेल्या उमेदवाराचं तुम्ही स्वकर्तृत्व सांगताना एकच गोष्ट सांगताय. कुठली गोष्ट सांगताय? नाही, संस्था अजून लय मागं विषय. अजून उटा शहर स्वच्छतेमध्ये राज्यात पहिलं आहे. आमचं खानापूर शहर पण आलं देशात पहिलं. आणि त्याच्यामध्ये तुमचा एकट्याचा वाटा आहे का? ह्या विटा शहरात राहणाऱ्या अत्यंत साध्या माणसापासून त्या श्रीमंत माणसापर्यंत, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पासून नगरपालिकेच्या CEO पर्यंत या सगळ्यांनी त्याचा वाटा घेतला. म्हणून तुम्हाला ते श्रेय मिळाले. तुम्ही ते फुकटचं श्रेय घ्यायला लागलाय. त्यात आमचे सुद्धा नगरसेवक होते, धर्मेश भैया सुद्धा नगरसेवक होते. एवढं कर्तृत्व सोडलं, बाकी काहीच नाही. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या भाषणामध्ये काहीही सांगता आलं नाही. आणि त्यांचं कर्तृत्व काय बापू हे मी सांगण्यापेक्षा आता तुम्हाला काय सांगायला नाही पाहिजे. आता मी काय सांगायचं, त्यामुळे मी फारसं त्यावर काय बोलणार नाही. पण मी तुम्हाला हे सगळं सांगत असताना कदाचित तुम्हाला आठवतंय न आठवतंय बापू बघा, मी जरा थोडी माहिती घ्यायचा प्रयत्न केला म्हणून मी मगाशी सगळं लिहून आणलं होतं. हे ह्या विटा नगरपालिकेची स्थापना कधी झाली? 1854 झाली, बरोबर. 100 वर्षानंतर 1954ला ह्या विटा शहरामध्ये एकूण लोकसंख्या होती 9300. त्या काळी सुद्धा 51% लोक ही विटा शहरातली शेतीवरती जगत होती आणि 38% लोक ही इतर व्यवसायावरती जगण्याचा प्रयत्न करत होती. जी शेती होती ती ह्या 3 ओढ्यावरती थोडंफार प्रमाणात चालणारी शेती होती. आणि 1925 ते 28 ह्या काळामध्ये ह्या शहराला प्रचंड मोठ्या दुष्काळाला सामोरं जावं लागलं होतं. आणि त्यावेळेला काही लोकांनी प्रयत्न केला होता. मी ते सगळं मगाशी वाचण्याचा प्रयत्न करत होतो. 22 इंच पाऊस पडायचा फक्त त्यावेळेला. अत्यंत बेकार अवस्थेमध्ये असताना त्यावेळेच्या काही लोकांनी लिहून ठेवले. म्हणजे पाणी कुणी आणलं पहिल्यांदा ह्या विटा शहराला, पहिली नळ पाणी पुरवठा योजना कुणी आणली? त्यावेळेला स्वर्गीय आबा पाटील त्यांच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका असताना सुरुवात त्यांनी त्या ठिकाणी केली होती. आणि धनगर ओढ्यातून आपल्याला त्यावेळेला पहिल्यांदा पाण्याची योजना आणली होती, बरोबर. परत हेळ म्हणून एक कुठंतरी तुमच्या उमडमाच्या भागात कुठंतरी त्या हेळातनं पाणी आणलं होतं, स्टँडच्या पुढं. त्या हेळातनं पाणी त्यावेळेला त्यांनी उचलवणं, ती सुद्धा स्वर्गीय आबा पाटलांच्या माध्यमातून ती योजना झाली होती. नंतरच्या काळामध्ये नेवरीतनं एक स्कीम आणली होती बापू. त्या नेवरीच्या स्कीमचं परत काय झालं
आप्पा परत हे 1995 सालानंतर ज्यावेळेला युतीचं सरकार आलं त्यावेळेला सुद्धा ह्याच युतीच्या सरकारनं विटे शहरासाठी एक नवी नळ पाणी पुरवठा योजना दिली. तुम्ही त्याचं स्वागत केलं. ते स्वागत केल्यानंतर त्यावेळेला तुमच्या नगरपालिकेनं अनिल भाऊंना पत्र लिहिलं होतं की तुमचे विशेष आभार की तुम्ही ही नळ पाणी पुरवठा योजना आणण्यामध्ये विटे शहराला मदत केली. तुमचं पत्र होतं त्यावेळेला. परत बापू 2014 नंतर ह्या विटे शहराला ज्या वेळेला पाण्याची गरज लागली त्यावेळेला सुद्धा युती सरकारनंच तुम्हाला 32 कोटी रुपये दिले. त्यावेळेला सुद्धा आमदार अनिल भाऊच होते. 2024ला ज्या वेळेला ह्या विटे शहराचा विस्तार वाढत गेला आणि 2051 पर्यंत वाढणाऱ्या विस्ताराची लोकसंख्या गृहीत धरून पुन्हा नव्यानं रचना केली त्यावेळेला सुद्धा ह्या युती सरकारनं अनिल भाऊ आमदार नव्हते बापू. अनिल भाऊ स्वर्गवासी झाले होते. या सुहास बाबांना अमोल बाबांना त्या ठिकाणी शासनाच्या मागे लागून 87 कोटी रुपये ज्या गावाचं नेतृत्व तुम्ही करता त्या गावाला 2055 पर्यंत लागणाऱ्या पाण्याची भविष्यात लागणारे पाणी गृहीत धरून ती 87 कोटी रुपयाची योजना आम्ही दिली. लक्षात घ्या. या शहरामध्ये आज तुम्ही जेवढे रस्ते बघताय तेवढे सगळे रस्ते हे अनिल भाऊंच्या माध्यमातून ह्या 3 वर्षामध्ये झाले. काही ठिकाणी बापू फोटो काढून टाकतात माणसं. नगरपालिकेने केलेला रस्ता आणि PWDने केलेला रस्ता. PWDच्या रस्त्याला अण्णा 5-5 वर्ष झाली. नगरपालिकेचा रस्ता 5 महिने टिकत नाही. आणि माझ्यावर आरोप केला की टेंबू योजनेच्या 1200 कोटीच्या कामामध्ये तुम्हाला टक्केवारी किती मिळाली. आजचा आरोप आहे माझ्यावरती. आता टक्केवारीचा बादशाह कोण आहे? हे माझं मत अजिबात नाही बापू. मी कुणाला टीका करत नाही. मी लोकांची मतं तुम्हाला सांगतो. म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगरपालिका आहेत जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या वेळेला एखादं अध्यक्ष टेंडर होतं ते टेंडर बिलोत जातं का नाही आपल्याला बिलोत. म्हणजे PWDला जातं, पंचायत समितीला जातं, झडपीला जातं. एकमेव विटा नगरपालिका आहे जिथं 9% अबाव टेंडर असतात तो हया. म्हणजे हे जेव्हापासून सत्ता करतात तेव्हापासून 9% अबाव टेंडर. मला कळत नाही 1 लाखाचं काम असेल तर आमच्यात कॉम्पिटिशन असते जिल्हा परिषदला. कोण 80,000 भरतं, कोण 90 भरतं, कोण 70 भरतं. ह्यांच्याकडे मात्र 1 लाखाचं काम असलं की 1,09,000. मग ते 9,000 अधिक ह्यातले 20,000. आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी. 18 फुटी मुख्य डांबरी रस्ता, पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन, MSCBची सर्व्हिस लाईट, संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये. मोजकेच प्लॉट शिल्लक. आजच बुकिंग करा. संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड, तळ्याकडे जाण्याचा मार्ग, आटपाडी. सन्मान्य पोपट शेठ चव्हाण, सन्मान्य राजेश शेठ चव्हाण, सन्मान्य मनोज पंच मरगळे. आजच बुकिंग करा. गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी. निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग. आजच बुकिंग करा. गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी.